हॅलो डिअर स्टुडंट, तर आजपासून मी स्टँडर्ड 12 फिजिक्स या सब्जेक्टचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करत आहोत. ठीक आहे. आणि यापुढे आपण कंटिन्यू करणार आहोत व्हिडिओज. ठीक आहे. हे व्हिडिओज तुम्हाला खूप हेल्पफुल राहील आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट समजून सांगणार आहोत. ठीक आहे. थेरीसाठी तुमच्याजवळ नोट्स असतात किंवा मार्केटमध्ये खूप सारे डायजेस्ट अवेलेबल आहे, त्याच्यातून तुम्हाला पॉईंट वाईज नोट्स मिळून जाईल. पण द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर टॉपिक. ठीक आहे. त्या पर्टिक्युलर टॉपिकचं कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत असणे खूप आवश्यक आहे. ठीक आहे. तर फर्स्ट बघा, चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. न्यू सिलेबस आहे हा. रोटेशनल डायनामिक चॅप्टरचं पहिले आपल्या युनिटचं नाव आहे. ठीक आहे. आणि या रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर आपल्याला सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन याबद्दल शिकायचं आहे. ठीक आहे. तर सर्क्युलर मोशन हा जो वर्ड आहे, हा जो कॉन्सेप्ट आहे, तुम्ही आधी पण ऐकलेला आहे. स्टँडर्ड 8, 9, 10 या तिन्ही स्टँडर्डमध्ये कुठं ना कुठं तुम्हाला सर्क्युलर मोशन हा वर्ड मिळतो. आणि जर लास्ट तुमचं जर इयर बघितलं स्टँडर्ड 10, तर त्यामध्ये पण सर्क्युलर मोशन तुम्हाला होतं. लक्षात, पहिला जो चॅप्टर होता स्टँडर्ड 10मध्ये ग्रॅव्हिटेशनचा, त्यामध्ये सर्क्युलर मोशन हा टॉपिक आलेला आहे. आता स्टँडर्ड 12मध्ये आपण थोडं डिटेलमध्ये जाणार आहोत. ठीक आहे. जनरल सर्क्युलर मोशनची डेफिनेशन मुलांना पाठ असते. ठीक आहे. पण आता बघा, तुमच्या बुकमध्ये काय डेफिनेशन दिलेली आहे, काय कॉन्सेप्ट दिलेला आहे सर्क्युलर मोशनबद्दल, आणि मी तुम्हाला जे समजून सांगणार आहोत ते थोडं कॉन्सन्ट्रेट करून 100% तुमचा फोकस इकडे ठेवा. तुमच्या माइंडमध्ये हा कॉन्सेप्ट बसून जाईल आता. ठीक आहे. की सर्क्युलर मोशन म्हणजे ॲक्च्युअल काय. ठीक आहे. प्रॉपर त्याची डेफिनेशन काय आहे आणि प्रॉपर त्याचा कॉन्सेप्ट काय आहे. ठीक आहे. ते तुम्हाला आता 12th स्टँडर्डमध्ये लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा, काय आहे सर्क्युलर मोशनची डेफिनेशन तुमच्या बुकमध्ये दिलेली, आणि कसं आपण हा कॉन्सेप्ट याच्यावरून लक्षात घेणार आहोत. ठीक आहे. बघा, द ऑब्जेक्ट अंडरगोज सर्क्युलर मोशन. द ऑब्जेक्ट अंडरगोज सर्क्युलर मोशन. एक ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे. ठीक आहे. बघा, सपोज एक ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये आहे, म्हणजे नेमकं काय होऊन राहिलं, तर बघा, हा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि हा ऑब्जेक्ट आता सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. ऑब्जेक्ट अंडरगोज सर्क्युलर मोशन. ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे म्हणजे नेमकं काय काय कॉन्सेप्ट आहे, तर जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असतो, ठीक आहे, तर आता काय म्हणतो मी, ही लाईन बघा, the object undergoes circular motion. the object undergoes circular motion म्हणजे बघा, ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे. ठीक आहे. बघा, मी प्रत्येक लाईनचं मिनिंग तुम्हाला सांगत आहोत. ठीक आहे. ही जी पहिली लाईन आहे, द ऑब्जेक्ट अंडरगोज सर्क्युलर मोशन, म्हणजे ऑब्जेक्ट आता सर्क्युलर मोशन मध्ये आहे. तर काय होते पुढं, अबाउट सम पॉइंट आउटसाइड द ऑब्जेक्ट. अबाउट सम पॉइंट आउटसाइड द ऑब्जेक्ट म्हणजे बघा, इथे सेंटरला पॉइंट आहे, हा सेंटरचा एक पॉइंट आहे, आणि त्याच्या अवतीभोवती हा ऑब्जेक्ट कसा आहे, सर्क्युलर मोशन मध्ये आहे. हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे, पण सेंटरला एक पॉइंट असतो, आणि हा जो सेंटरचा पॉइंट आहे तो ऑब्जेक्टच्या आउटसाइडला आहे, आणि हा जो सेंटरचा पॉइंट आहे तो ऑब्जेक्टच्या आउटसाइडला आहे. लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं आहे द ऑब्जेक्ट अंडरगो सर्क्युलर मोशन. ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे. पुढं अबाउट सम पॉइंट. अबाउट सम पॉइंट म्हणजे हा पॉइंट. अबाउट सम पॉइंट आउटसाइड द ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्टच्या आउटसाइडला इथं असतो. ठीक आहे. म्हणजे एका पॉइंटच्या अवतीभोवती हा ऑब्जेक्ट कोणाला फिरून राहिला असेल तर तो सर्क्युलर मोशन मध्ये आहे. ठीक आहे. हा या लाईनचा प्रॉपर मिनिंग झाला, कॉन्सेप्ट झाला. ठीक आहे. तर एका पॉइंटच्या अवतीभोवती दुसरा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ कव्हर करून राहिला असेल, काय म्हटलं मी, एका पॉइंटच्या अवतीभोवती हा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ कव्हर करून राहिला असेल
आणि हा पॉईंट जो आहे तो या ऑब्जेक्टच्या आउटसाइडला असेल आणि हा पॉईंट या ऑब्जेक्टच्या आउटसाइडला असेल तर हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असतो. काय म्हटलं मी? एक ऑब्जेक्ट हा पॉईंटच्या अवतीभोवती सर्क्युलर पाथमध्ये फिरून राहिला आणि हा जो पॉईंट आहे तो या ऑब्जेक्टच्या आउटसाइडला असेल तर तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो. ठीक आहे. पुढे बघायचं म्हटलं ऑर अबाउट सम अदर ऑब्जेक्ट. ठीक आहे. बघा इथं पॉईंट नसू शकते आणि इथं दुसरं ऑब्जेक्ट पण असू शकते ना एखादं. हा झाला ऑब्जेक्ट 1 आणि हा झाला ऑब्जेक्ट 2. तर जरुरी नाही हा ऑब्जेक्ट जो सर्क्युलर पाथ कव्हर करत आहे तो या पॉइंटच्या अवतीभोवती करेल. इथं दुसरा ऑब्जेक्ट पण असू शकतो ना. तर हा पहिला ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या अवतीभोवती जर सर्क्युलर पाथ कव्हर करत असेल तरी तो सर्क्युलर मोशन मध्ये आहे. म्हणून म्हटलं इथं ऑर अबाउट सम अदर ऑब्जेक्ट. हा दुसरा ऑब्जेक्ट, अदर ऑब्जेक्ट म्हणजे हा दुसरा ऑब्जेक्ट आणि याच्या अवतीभोवती हा पहिला ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ कव्हर करत आहे. मग हा काय झाला? सर्क्युलर मोशन मध्ये आहे. आलं का लक्षात? याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. काही ऑब्जेक्ट नाव मी काढून टाकते. ठीक आहे. हा सन आहे आणि ही काय झाली? अर्थ. ठीक आहे. तर अर्थ सनच्या अवतीभोवती सर्क्युलर पाथ कव्हर करते. तर सन काय झाला? एक पॉइंट झाला. सन काय झाला? एक पॉइंट आहे आणि सन या पॉइंटच्या अवतीभोवती अर्थ ही सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असते. म्हणून काय झालं? याला आपण काय म्हणू? सर्क्युलर मोशन याला आपण म्हणू. ठीक आहे. जसच्या जशी डेफिनेशन रटू नये त्या डेफिनेशन मधून काय आपल्याला नॉलेज मिळत आहे ते घेणं खूप महत्त्वाचं आहे. जे तुम्हाला आता लक्षात आले असेल की सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय असते. ठीक आहे. एक पॉइंटच्या अवतीभोवती दुसरा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ कव्हर करत असेल आणि तो पॉइंट हा या ऑब्जेक्टच्या आउटसाइडला असेल तर ते काय असते? सर्क्युलर मोशन असते. तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असतो. ठीक आहे. तर सर्क्युलर मोशन तुमच्या लक्षात आलं आहे. तर बघा आता आपलं सेकंड टर्म आहे आपली रोटेशनल मोशन म्हणजे काय. ठीक आहे. सर्क्युलर मोशन तुमच्या लक्षात आलं. आता तर रोटेशनल मोशन म्हणजे काय? तुमच्या बुकमध्ये काय डेफिनेशन दिली आहे आणि याचा कॉन्सेप्ट काय आहे तर ते आपण बघू आता. बघा इन अ रोटेशनल मोशन, इन रोटेशनल मोशन an axis of rotation passing through the object, an axis of rotation passing through the object. म्हणजे बघा एक ऑब्जेक्ट, जसं बघा हा मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. ही बघा अर्थ आहे. तर अर्थ ही सनच्या अवतीभोवती रिव्हॉल्युशन परफॉर्म करते. सनच्या अवतीभोवती फिरत असते अर्थ. पण अर्थ ही स्वतःच्या अवतीभोवती पण फिरते हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. अर्थ ही स्वतःच्या अवतीभोवती पण फिरते. जर मी असं एक इमॅजिनरी ऍक्सिस तयार करून राहिलो, मी जर अशी इमॅजिनरी एक लाईन तयार करून राहिलो, ऍक्सिस तयार करून राहिलो, तो अर्थ त्याच्या अवतीभोवती फिरते असं आपण म्हणू शकतो ना. ठीक आहे. म्हणजेच काय तर एन ऍक्सिस ऑफ रोटेशन, या अर्थचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट, म्हणजे अर्थ काय झाली? एक ऑब्जेक्ट झाली आणि त्याचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो त्याच्या आतमध्येच आहे. कारण ती कशी फिरून राहिली? स्वतःच्या अवतीभोवती फिरून राहिली ना ती. म्हणून तिचा ऍक्सिस ऑफ रोटेशन कसा झाला? त्याच्या आतमध्येच झाला. ठीक आहे. जसा हा चॉक, मी जर तुम्हाला चॉक दाखवला तर हा चॉक बघा स्वतःच्या अवतीभोवती, हा चॉक असा स्वतःच्या अवतीभोवती फिरेल ना. स्वतःच्या अवतीभोवती हा चॉक असा फिरून राहिला तर याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन असा याच्या मधात आला ना. ऍक्सिस ऑफ रोटेशन याच्या काय झाला? हा चॉक काय ऑब्जेक्ट आहे, ते ऍक्सिस ऑफ रोटेशन याचा पास करेल, याच्या मधातून जाईल ऍक्सिस ऑफ रोटेशन असा आणि त्याच्या अवतीभोवती हा चॉक असा फिरेल गोल गोल असा. ठीक आहे. आलं लक्षात तुम्हाला ऍक्सिस ऑफ रोटेशन? तर किंवा एखादा हा जर मी पेन घेतला तर हा पेन असा असा स्वतःच्या अवतीभोवती फिरू शकतं ना. तर याचं ऍक्सिस ऑफ रोटेशन काय झालं? याच्या सेंटरमध्ये, याच्या मधून जाते. म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट. हा जो ऑब्जेक्ट आहे याचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो याच्या मधात आहे आणि याच्या अवतीभोवती हा फिरून राहिला असा गोल गोल. ठीक आहे. तर याला म्हणतात रोटेशनल मोशन. ठीक आहे. तर अर्थ रोटेशनल मोशन परफॉर्म करते. ठीक आहे. अर्थ सर्क्युलर मोशन पण परफॉर्म करते. ठीक आहे. तर हे दोन इझी टर्म होत्या, सर्क्युलर मोशनच्या आणि रोटेशनल मोशनच्या, जे तुमच्या माइंडमध्ये गेले असेल. ठीक आहे. रटाचं बिलकुल नाही, कॉन्सेप्ट लक्षात घ्या. ठीक आहे. मी तुमचं कॉन्सेप्टच क्लिअर करू आलो बिकॉज कॉन्सेप्ट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट
थिंग अँड विच इज अ व्हेरी युजफुल इन द नेक्स्ट एंट्रन्स एक्झाम लाईक JEE, नीट, MST, CET. ठीक आहे, कारण त्यामध्ये कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात, म्हणून कधीही आपण रटू नये, कॉन्सेप्ट समजून घ्यायचा. ठीक आहे, नाही समजलं तर पुन्हा विचारायचा. कुठेही आपण शिकत असलो त्या टीचरला आपण तो कॉन्सेप्ट समजून घ्यायचा, पुन्हा पुन्हा विचारायचा, पण त्याचं नॉलेज आपण घ्यायचं. ठीक आहे, ठीक आहे, तो कॉन्सेप्ट काय आहे, ॲक्च्युली यामध्ये होऊन काय आला, रोटेशनल मोशन होतं म्हणजे नेमकं काय मोशन मला कळलं आहे का, सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय मोशन मला कळलं आहे का, गेलं आहे का माझ्या माइंडमध्ये की हां याला सर्क्युलर मोशन म्हणतात, यालाच म्हणतात समजून घेणे. ठीक आहे, बघा नेक्स्ट टॉपिक आहे आपला कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. तर तुमच्या बुकमध्ये आहे आणि 2 कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. बघा, इट इज अ ॲक्सिलरेटेड मोशन. पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे, इट इज अ ॲक्सिलरेटेड मोशन, म्हणजे सर्क्युलर मोशन हा ॲक्सिलरेटेड मोशन आहे म्हणते. असं का म्हटलं आहे, ॲक्सिलरेटेड काय झालं, याचा अर्थ काय, मिनिंग आहे या लाईनचा की इट इज अ ॲक्सिलरेटेड मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन हा ॲक्सिलरेटेड मोशन सुद्धा आहे. तर बघा, तुम्हाला ॲक्सिलरेशन म्हणजे काय हे माहीत आहे. व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तर ॲक्सिलरेशन येते, हे तुम्हाला माहीत आहे. चेंज इन व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन, ही रटलेली डेफिनेशन. ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्ट जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि त्याची जर व्हेलॉसिटी चेंज होऊन राहिली तर तो ऑब्जेक्ट ॲक्सिलरेट होऊन राहिला असं आपण म्हणतो. ठीक आहे, मग सर्क्युलर मोशनमध्ये तो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरून राहिला, मग तो ॲक्सिलरेटेड मोशनमध्ये कसा आहे. ठीक आहे, तर बघा, ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असा फिरून राहिला, ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट आहे आणि हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे, तर हा ॲक्सिलरेटेड मोशनमध्ये कसा आला. तर मी काय म्हटलं होतं, व्हेलॉसिटी चेंज झाली तर आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट ॲक्सिलरेट होत आहे. मग व्हेलॉसिटी केव्हा चेंज होते, जेव्हा व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत असते. जेव्हा व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होईल तेव्हा व्हेलॉसिटी चेंज होईल आणि व्हेलॉसिटी चेंज झाली की ऑब्जेक्ट ॲक्सिलरेटेड होऊन राहिला असं आपण म्हणतो. बघा, इथं जेव्हा हा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन काय करत आहे, परफॉर्म करत आहे, तर सध्या याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन बघा ही आहे. जेव्हा ऑब्जेक्ट इथं येईल तेव्हा याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे राहील. ठीक आहे, जेव्हा ऑब्जेक्ट इथे येईल सर्क्युलर मोशन कव्हर करत, जेव्हा ऑब्जेक्ट इथे येईल त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे राहील. जेव्हा ऑब्जेक्ट इथे येईल त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे राहील. तर बघा, जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला तर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती प्रत्येक वेळेस का होऊन राहिली, चेंज होऊन राहिली. आणि जेव्हा व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते तेव्हा व्हेलॉसिटी चेंज होते आणि जर व्हेलॉसिटी चेंज झाली की ऑब्जेक्ट काय परफॉर्म करून राहिला, ॲक्सिलरेशन परफॉर्म करून राहिला. आणि म्हणूनच म्हटलं आहे इट इज अ ॲक्सिलरेटेड मोशन, म्हणजे सर्क्युलर मोशन हा ॲक्सिलरेटेड मोशन सुद्धा आहे. कारण ऑब्जेक्ट ज्या सर्क्युलर पाथमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये फिरून राहिला तेव्हा ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत आहे आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होऊन राहिली म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होऊन राहिली आणि जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होते तर ऑब्जेक्ट ॲक्सिलरेशन परफॉर्म करून राहिला, म्हणून ते सर्क्युलर मोशनसोबत सुद्धा ॲक्सिलरेटेड मोशन सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आलं लक्षात, माइंडमध्ये गेला असेल, तुमच्या कॉन्सेप्ट इझी होता, फक्त तुमच्या माइंडमध्ये तो आता क्लिक झाला असेल की हां म्हणून सर्क्युलर मोशनला ॲक्सिलरेटेड मोशन सुद्धा म्हणतात, कारण त्याचं रिझन हे होतं. ठीक आहे, सेकंड बघा, इट इज अ पिरियॉडिक मोशन, म्हणजे सर्क्युलर मोशन हे पिरियॉडिक मोशन सुद्धा आहे म्हणते. पिरियॉडिक मोशनचा अर्थ काय होते, रिपिटेशन ऑफ इटसेल्फ, एखादा ऑब्जेक्ट इटसेल्फ रिपिटेशन करून राहिला असेल एखाद्या पर्टिक्युलर टाइम नंतर, एखाद्या पर्टिक्युलर टाइम नंतर ऑब्जेक्ट जर पुन्हा रिपिटेशन परफॉर्म करत असेल तर त्याला आपण पिरियॉडिक मोशन म्हणतो. बघा, एक्झाम्पल सांगतो, हा सर्क्युलर मोशनमध्ये आहे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची सुरुवात इथून झाली आणि ऑब्जेक्ट इथून निघाला सर्क्युलर मोशन परफॉर्म करत, पुन्हा इथं आला, पुन्हा इथून निघाला सर्क्युलर मोशन परफॉर्म करत, पुन्हा इथं आला, म्हणजे पर्टिक्युलर टाइम नंतर ऑब्जेक्ट पुन्हा हीच रिपिटेशन परफॉर्म करून राहिला आहे. ठीक आहे, म्हणजे समजा इथून निघाला आणि 1 तासानंतर पुन्हा इथं आला, पुन्हा निघाला, पुन्हा 1 तासानंतर इथं आला, पुन्हा निघाला, सर्क्युलर मोशन परफॉर्म केला, पुन्हा 1 तासानंतर इथं झाला, म्हणजे 1 तासाचा जो याचा टाइम इंटरवल आहे किंवा 1 तासाचा याचा जो टाइम पिरियड आहे, या 1 तासाच्या पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर तो पुन्हा तीच काय करून राहिला, रिपिटेशन परफॉर्म करून राहिला तो ऑब्जेक्ट. तर याला म्हणून म्हटलं आहे की सर्क्युलर मोशन हा पिरियॉडिक मोशन सुद्धा आहे. ठीक आहे, कारण ऑब्जेक्ट काय करून राहिला,
इट सेल्फ रिपिटेशन परफॉर्म करून राहिला, पण एक पर्टिक्युलर टाइम नंतर पुन्हा पुन्हा तेच होऊन राहिलं. एका पर्टिक्युलर टाइम नंतर पुन्हा पुन्हा तो गोलगोलच सर्क्युलर मोशनच काय करत आहे, परफॉर्म करत आहे. ठीक आहे. म्हणून या दोन कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला समजल्या असेल की सर्क्युलर मोशनला ॲक्सिलरेटेड मोशनच का म्हणतात आणि सर्क्युलर मोशनला पिरियॉडिक मोशनच का म्हणतात. कॉन्सेप्ट इझी होता, फक्त माइंडमध्ये क्लिक होणं खूप महत्त्वाचं असते. आणि आता तुमच्या माइंडमध्ये क्लिक झाला असेल, हां याला एक असं म्हणतात, याचा कॉन्सेप्ट हा आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुमच्या माइंडमध्ये कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाते तर तुम्हाला काहीच हार्ड वाटणार नाही आणि फिजिक्ससारखा इझी सब्जेक्ट तुमच्यासाठी कोणताच नाही मग. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर आपला जो टॉपिक आहे तो आहे कायनॅमेटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे. तर कायनॅमेटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन यामध्ये आधी आपण बघू लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन. ठीक आहे. तर लिनियर मोशन म्हणजे बघा, एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईन मध्ये जात असेल तर तो लिनियर मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे. आणि एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करू राहिला. ठीक आहे. एवढं आलं तुमच्या लक्षात. तर ऑब्जेक्ट जेव्हा लिनियर मोशन मध्ये असतो, तर जेव्हा ऑब्जेक्ट लिनियर, सपोज ऑब्जेक्ट इथं आहे आणि ऑब्जेक्ट लिनियर मोशन मध्ये इकडे जात आहे, इथपर्यंत जाऊन पोहोचला, तर त्यानं काय केलं आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट परफॉर्म केला आहे. म्हणजे तो डिस्प्लेस झाला आहे. इथून निघाला आणि इथपर्यंत काय झाला, तो डिस्प्लेस झाला, म्हणजे तो जाऊन तिथपर्यंत पोहोचला. तर लिनियर मोशन मध्ये काय असते, डिस्प्लेसमेंट परफॉर्म केले जाते आणि डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल असते स्मॉल एस. ठीक आहे. आणि युनिट आहे मीटर. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, मीटर. सर्क्युलर मोशन मध्ये काय होत असते बघा, इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट परफॉर्म होते. म्हणजे काय, तर बघा ऑब्जेक्ट काय करतो, ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला. ठीक आहे. तर बघा मी हा ऑब्जेक्टला इथं काढतो, इथं आहे हा ऑब्जेक्ट, इथं काय, इथं सेंटर. तर ही काय झाली, रेडियस. ही काय झाली, सर्कलची रेडियस. आणि ऑब्जेक्ट कुठं आहे, इथं आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठं आहे, इथं. तर इथं काय झालं, अँगल क्रिएट. इथं काय झाला, अँगल क्रिएट झाला. म्हणजे ऑब्जेक्ट काय करतो, डिस्प्लेसमेंट परफॉर्म करतो. ऑब्जेक्ट इथं होता आणि ऑब्जेक्ट काय झाला, इथून इथपर्यंत असा डिस्प्लेस झाला. ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत काय झाला, डिस्प्लेस झाला. जेव्हा तो इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाला तर इथे काय झालं, अँगल क्रिएट झाला. इथे काय झालं, अँगल क्रिएट झालं. म्हणून याचं डिस्प्लेसमेंट कसं आहे, अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे. कारण की हा जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेस झाला इथून इथपर्यंत, जेव्हा तो डिस्प्लेस झाला तर त्यानं तिथे एक अँगल क्रिएट केलेला आहे, म्हणून ते झालं अँगुलर डिस्प्लेसमेंट. आणि ह्या अँगुलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे थीटा. अँगुलर डिस्प्लेसमेंट कशाने इंडिकेट केलं जाते, थीटाने. आणि याचं युनिट आहे रेडियन, ज्याला आपण रॅडने काय करतो, रॅड या सिम्बॉलने काय करतो आपण त्याला इंडिकेट करतो. ठीक आहे. तर लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट आणि अँगुलर डिस्प्लेसमेंट हा कॉन्सेप्ट तुमच्या माइंडमध्ये गेला असेल आता. ठीक आहे. बघा हे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहे आणि हे छोटे छोटे कॉन्सेप्ट तुम्हाला माइंडमध्ये काय करायचे आहे, क्लिअर करून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट बघू आपण लिनियर मोशन बद्दल. ठीक आहे. तर यामध्ये आहे बघा, लिनियर मोशन मध्ये व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल काय आहे आपल्याजवळ, व्ही. आणि याचा युनिट असते मीटर पर सेकंड. आणि इकडे काय असते, सर्क्युलर मोशन मध्ये इथं असते अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी याचा सिम्बॉल आहे ओमेगा. ठीक आहे. काय घेतला आपण, ओमेगा. आणि बघा ओमेगा इक्वल टू इथं असते डी थीटा अपॉन dt. ठीक आहे. म्हणजे याचं युनिट झालं रेडियन पर सेकंड. तर बघा लिनियर मोशन जेव्हा परफॉर्म होऊन राहिला, ऑब्जेक्ट जर इथून इथपर्यंत जात आहे इकडे, तर हा पर्टिक्युलर डायरेक्शनने जात आहे. पर्टिक्युलर डायरेक्शनने जात आहे म्हणजे ऑब्जेक्टला काही ना काही व्हेलॉसिटी आहे. जेव्हा ऑब्जेक्ट पर्टिक्युलर डायरेक्शनने जात असतो तर त्याला काय असते, व्हेलॉसिटी असते. आणि व्हेलॉसिटी कशाने इंडिकेट करतो आपण, व्ही ने. त्याचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. ठीक आहे. हे झालं लिनियर मोशनच्या बाबतीत. ठीक आहे. अँग्युलर सर्क्युलर मोशनच्या बाबतीत कसं, तर बघा सर्क्युलर मोशन म्हणजे ऑब्जेक्ट आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करून आला. ऑब्जेक्ट बघा इथून निघाला, इथपर्यंत आला, इकडे आला. तर बघा इथून याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे, मग याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे, इथून आला तर याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे. म्हणजे इथं पण काय म्हणून राहिला, ऑब्जेक्टला व्हेलॉसिटी आहे
आणि वेळोवेळी त्याची व्हेलॉसिटी का होऊन राहिली, चेंज होऊन राहिली. मग सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टला जी व्हेलॉसिटी आहे त्याला म्हणतात अँग्युलर व्हेलॉसिटी. कारण प्रत्येक वेळेस अँगल तयार होतो ना. बघा इथं जेव्हा आला इथे एक अँगल तयार झाला, ठीक आहे, इकडे पण एक अँगल तयार झाला, ते अँगल तिथं तयार होऊन राहिला, ठीक आहे. ही काय झाली अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने इंडिकेट केल्या जाते, ओमेगाने, ठीक आहे. डी थीटा ओव्हर डी ते तुम्हाला माहिती आहे डी थीटा कुठून आला, ठीक आहे. इथं जो अँगल तयार झाला तो झाला थीटा. डी चा अर्थ काय होते, चेंज, ठीक आहे. कारण की अँगल चेंज होत राहील जसं जसं ऑब्जेक्ट पुढे पुढे सर्क्युलर मोशन मध्ये जाईल अँगल तर चेंज होत राहील ना, ठीक आहे. तर डी थीटा अर्थ काय होते, चेंज इन थीटा, ठीक आहे. आणि डिवायडेड बाय डी टी, डी टी म्हणजे चेंज इन टाइम, ठीक आहे. वेळ पण चेंज होत राहील, टाइम पण चेंज होत राहील, ठीक आहे. लक्षात. तर याचं युनिट काय झालं, थीटाचं युनिट रेडियन आणि टाइमचं युनिट काय झालं, सेकंद. म्हणून अँग्युलर व्हेलॉसिटी युनिट काय, रेडियन पर सेकंड, ठीक आहे. लक्षात आलं. आता अँग्युलर व्हेलॉसिटी काय, सर्क्युलर मोशनच्या बाबतीत अँग्युलर व्हेलॉसिटी येत असते आणि ती कशी इंडिकेट केल्या जाते ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. हा सेकंड पॉईंट आपण लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन बद्दल बघितलं, ठीक आहे. हे तुमच्या बुकमध्ये जी थिअरी दिलेली आहे तुम्हाला त्याच्यातले काढलेले पॉईंट आहे, कॉन्सेप्ट आहे, जे तुमच्या माइंडमध्ये जाणं खूप महत्त्वाचे आहे, ठीक आहे. थर्ड बघा ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशनचा सिम्बॉल स्मॉल ए आणि युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे तर तुमच्या 9th क्लासमध्ये झालेलं आहे. लिनियर मोशनच्या बाबतीत जेवढ्या टर्म आहे ना ते ॲक्च्युली 9th क्लासमध्ये झालेले आहे तुमच्या, ठीक आहे. पण इथं आता पुन्हा आपण काय बघायला रिकॉल इकडे येईल अँग्युलर ॲक्सिलरेशन. अँग्युलर ॲक्सिलरेशन, ठीक आहे. तर बघा अँग्युलर ॲक्सिलरेशन, आता ऑब्विसली जर एखादा ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करू राहिला तो लिनियर मोशनमध्ये असो की तो सर्क्युलर मोशनमध्ये असो, व्हेलॉसिटी आहे लिनियर मध्ये मोशनमध्ये असो तर व्हेलॉसिटी होती, सर्क्युलर मोशनमध्ये होतं तेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी होती. आणि व्हेलॉसिटी जर त्याला आहे तर व्हेलॉसिटी चेंज पण होत असेल, ठीक आहे. तर सर्क्युलर मोशनमध्ये जेव्हा तो परफॉर्म करून राहिला होता तर त्याची व्हेलॉसिटी वेळोवेळी चेंज होऊन राहिली होती. कधी व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे, कधी व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे, कधी व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे. म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता, करून राहिला आहे सर्क्युलर मोशन, तर त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होऊन राहिली, म्हणजे व्हेलॉसिटी त्याची चेंज होऊन राहिली, म्हणजेच तो काय परफॉर्म करून राहिला, ॲक्सिलरेशन. जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होत असते तेव्हा ऑब्जेक्ट ॲक्सिलरेशन परफॉर्म करतो. आणि इथं सर्क्युलर मोशन करत असताना जेव्हा ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होत आहे तर तेव्हा तो ॲक्सिलरेशन परफॉर्म करेल. तर त्या ॲक्सिलरेशनचं नाव आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन. त्याला काय म्हटलं जाईल, नुसतं ॲक्सिलरेशन न म्हणता त्याला अँग्युलर ॲक्सिलरेशन म्हटलं जाईल, कारण तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, ठीक आहे. लक्षात आलं. तर याचा पण एक छोटासा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तर बघा डी ओमेगा अपॉन डी टी, ठीक आहे. कारण ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होऊन राहिली वेळेनुसार. डी टी म्हणजे टाइम. तर वेळेनुसार जशी जशी त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होईल तो काय करेल, ॲक्सिलरेशन परफॉर्म करेल. आणि त्या ॲक्सिलरेशनला काय म्हणू आपण, अँग्युलर ॲक्सिलरेशन, ठीक आहे. तर याचं युनिट काय राहील, याचं युनिट आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. तर असे हे काही टर्म होत्या फर्स्ट चॅप्टरमधल्या जे आपण आज घेतल्या आणि तुमच्या माइंडमध्ये गेल्या असेल एवढ्या इझी वेला मी सांगितलेलं आहे. तरी तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघायचा लक्षात नाही आला तर, ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या पुढचे कॉन्सेप्ट घेईल मी, आणि आता ही सिरीज कंटिन्यू राहील आपली, ठीक आहे. आणि तुमचे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करणार. ओके, चलो, थँक्यू.